देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्ते नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायण नमस्कृत्यं नरो चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जैवमुदीरये ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी बुधश्च गुरुश्च शुक्रा शनि राहु केतवा कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् अयोध्यानुपुरामाया काशी कांची अवंतिका अवन्तिका पुरी द्वारावती तैव सप्तैका मोक्षदायिका नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणता स्मृता जितेन्द्रियमतिमता वरिष्ठं वातात्मजं वानरतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कटविमरत्यः वरं पुण्डरीकाय दातुर्मनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः जनाय नमः ओं जनार्दनाय नमः ओं जनाय नमः ओं जनार्दनाय 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 कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय बजरंगबली की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा विराज प्राप्त स्मरणीय ब्रह्मनिष्ठ मनी परमत परवाजका योगी निष्काम प्रयोगी जगद ओम जगत जनार्दन स्वामी महाराजांच्या ब्रह्माश्रय या प्रयागराजाचा कुंभमेळा नगरीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणशक्तीने आपण एकत्र घालून आपलाही संगम झाला की नाही. तसं इकडे त्रिवेणी संगम झाला पण इकडे मात्र किती संगम झाला. अनेक गुरुभक्त संगम बघा या भूमीमध्ये झालेला आहे. म्हणून ज्यांच्यामुळे आपल्याला हा योग आला की कारण तर सामर्थ्य आहे हृदय करी तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. मग अधिष्ठान येते मग ज्यांच्या अधिष्ठानामुळे आपण काय उभे आहेत नशी उभे होती. पालखीमध्ये जे प्रतिमा रुपयाला सर्व आशीर्वाद देत आहेत. ज्यानंतर काशी नगरीमध्येही आपण का कोणतं कुंड आहे ते माहिती आहे. कोणतं कुंड आहे? नारायण कुंड. नारायण कुंडामध्ये त्यांचं बघा मूर्ती अधिष्ठान बरं का. अशा बाबांच्या पवित्र जनकमली साष्टांग दररोज करूया. ज्या भूमीमध्ये आपला या प्रयागराच्या भूमीलाही वंदन करूया. गंगा यमुना सरस्वती की या तिने गंगा मातेलाही वंदन करूया. जटाव हनुमान म्हणजे झोपलेला हनुमालाही वंदन करूया की जे विश्राम करा की ज्यांनी खूप कष्ट घेतले आणि ते विश्राम करत आहे की असा विश्राम करणारे हनुमंताने जय वंदन करूया.
जे सर्वस्वाद गुप्त आहे काय सर्व सर्व जे ज्ञान बघा ज्ञान जसं ज्ञान दिसत नाही ना ते सर्वस्वाद दिसत नाही ठिकठिकाणी बद्दल पाहायला मिळते. तरी अक्षय वटवृक्ष आहे ना बघा, अक्षय वटवृक्ष आहे यमुना नदीच्या तीरावर. जिथं यमुना नदीचं बघा अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी जर रंगीत बघा रंग टाकला ना तो रंग पुढे पाहायला मिळतो बघा. त्या त्रिवेणी संगमावरती रंग येतो तो बरं का सर्वच्या माध्यमातून. अशा भूमीचं अनेक प्रकारचे वैशिष्ट्य आहेत. आणि अशा भूमीमध्ये 12 कुंभानंतर काय 12 कुंभ 12 बरं का 12 वर्षानंतर 1 कुंभ, तर 6 महिन्यानंतर अर्ध कुंभ असतो आणि 12 वर्षानंतर 1 कुंभ असतो. असे 12 कुंभानंतर 1 महाकुंभ का म्हणजे 144 वर्षानंतर म्हणजे किती कुंभ झाले आतापर्यंत बघा 12 कुंभ झाले. 12 कुंभानंतर बघा हा योग या प्रयाग नगरीमध्ये आपल्या सर्वांना आलेले आहेत. आपणही सर्व भावपूर्वक उपस्थित झालात. विशेष म्हणजे बाबासारख्या माणसांची परंपरा त्या ठिकाणी सुरू केली गेली आणि त्या परंपरेमध्ये सहभागी झालेले बघा राजवंश म्हणायला गेली. कारण ज्यांना कळालं की जीवनामध्ये काय केलं पाहिजे की नाही त्याप्रमाणे बाबांच्या या परंपरेत आमचे सर्व संन्यासी बघा प्रथम संन्यासीमध्ये या ठिकाणी स्वामी लक्ष्मणगिरी हां आमचे स्वामी लक्ष्मीगिरी महाराज की नाही त्या परंपरेत असलेले संन्यासी आणि संन्यासी कुठे गेले आपले संन्यासी कुठे गेले हां आपलं दर्शनगिरी अजून कोणी बोलत नाव माहिती तुम्हाला नाव माहिती पाहिजे ना महादेवगिरी हां महादेवगिरी अजून हरिगिरी हां देवानंदगिरी देवानंदगिरी हां आयुर्मुक्तेश्वरगिरी हां प्रेमगिरी आणखी कवेलगिरी की कैवल्यानंदगिरी हां त्यानंतर हो प्रेमगिरी झालं आम्ही कोणतं गिरी राहील सर्व गिरो आपण संन्यासी वर्ग नंतरच्या का नष्टी ब्रह्मचार्याचं झाले बरेच की गिरी संन्यासी याच्यातून झाले जवळजवळ. आता कोणते राहिले ऋग्वेदानंद हां मी राहिले ना गोपालकृष्ण गिरी नष्टी ब्रह्मचारी कृष्णानंद गोपालकृष्ण गिरी इकडं नागेश्वरानंद हां नागेश्वर गिरी इकडं नित्यानंद हां श्रीपादानंद नीलकंठानंद हां हां शिवदासानंद पांडुरंगानंद नर्मदेश्वरानंद हां नर्मदेश्वरानंद भागवतानंद हां इकडं भगीरथानंद हां रामेश्वरानंद हां सच्चिदानंद अविनाशानंद हां ते आपले खानदेशातली त्यांचं काय हां दयानंद हां अजून भगीरथानंद हां भगीरथानंद अशी वर्ग तुम्ही ते नावं जातं नाटावर विवेकानंद हां विवेकानंद असे ज्यांचे संस्कार झाले आणि ज्यांनी काय केलं बाबांच्या ह्या परंपरेमध्ये आपलं सर्वस्व काय केलं अर्पण केलं त्यात बाबांच्याकडे जीवन वाहून घेतलं. असे सर्व साधक ब्रह्मचारी आणि संन्यासी प्रथम या सर्वांचा वर हात करून जोरदार टाळ्या वाजून आपल्या सर्व त्यात आता संन्यासाच्या नंतर अगोदर गृहस्थीमध्ये अनेक गोष्टी बरं का जसं आमचे कुंजी साहेब आहे गोरे बंधू आहे जोशी साहेब आहे की नाही भोवरे बंधू आहे शिवाभाऊ आहे की नाही आत्ताच आमची जनार्दन भाऊ उपस्थित झाले श्रावण उपस्थित सेवा आणि हे कुठले आणखी हे कुठे उपस्थित झाले आणखी हां संभाजीनगर गुरुभक्त वर्ग जसे अग्रवाल भाऊ आहे आमचे अर्पण असले बघा आपले नाही का वडजी ती का वडजी नारळ पारायचे शिवाजी नळीपट
असे अनेक गुरुभक्त असे बाबासाहेब आपले बाबासाहेब पगार घेऊन असतात बिन पगारी फुल अधिकारी वर्ग निष्काम करू की त्याप्रमाणे गायकवाद असले आपले संकेतजी हां हां नाही संकेतजीचं नाव काय हां बघ भोसले का छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणी बघ भोसले बरं का भोसले तसं आपले चित्रगुप्त गिनी पाटील कैलास पाटील असे अनेक माता भगिनी ज्यामध्ये आमच्या पैठणताई वर्ग सुमनताई पैठणकर खेळणारताई वर्ग जाधवताई त्यांनी उपस्थित असलेल्या आणखी कोणत्या महिला राहिल्या आपल्या ठाकरे हाजी गिनी आमच्या कासारताई गिनी आणि आपल्या हे पण आहे का वजरच्या आणखी त्या खैरनारताई हां बाबा बोर्ड घेता मोजरते आपली कासारताई खैरनारताई अजून कोण राहिलं सर्वच माता वगैरे की हां हां काय ते की सर्व माता भगिनी ज्या सर्व भावपूर्वक ज्या अनुष्ठानामध्ये या सर्व सहभागी झालेले आहेत आपणही सर्वजण सहभागी झालात म्हणून पुनश्च आपल्या ही बघा श्रद्धेचं या टाळव्यानं अभिनंदन या ठिकाणी हा आपले कुलकर्णी गुरुकिनी हां कुलकर्णी गुरुकी तेच आपले सुरक्षा रक्षकीने आपल्यावाले त्यांचं काय नाही जनाभाऊ आहे दुसरे हां विद्यार्थी नाही ना ती आपले गंधारी हां प्रमोद हो गायकवाड गंधारी लक्षात आपले किरण दौंड गेले किरण दौंड होते ना हां किरण दौंडे दीपक ते त्यांच्यावर दीपक आपल्या संतोष गडाख तिथे आपल्या पाटील हर्षल पाटील 5 जण होते तो महेश असे सर्व बघा अनेक बघा महाराष्ट्रात अनेक बघा गुरुभक्तांचं छत्रपती मावळ्यांचं दर्शन बघा बाबांना या ठिकाणी जलवा कसा टाळ्यावर अशा सर्वच भगवंत हे सर्व कशा लक्षात श्री संत निवृत्तीनाथ महाराज बघा यांनी बघा भजन गायलं बरं का कोणी भजन गायलं श्री संत निवृत्तीनाथ महाराज की कारण तुम्ही लोक नेहमी कशामध्ये राहता संसारामध्ये गुप्त राहते की नाही तुम्हाला म्हटलं आता चला महिनाभर बाबावरच राहायचं बरं का लगेच शिवबाबा काय म्हणत्या आमचा संतोष भाऊचा आजारी पडला बरं का ते पोराला निमोनिया झालं बरं का लक्षात घ्या कारण तुम्ही काय मायाने काय संसाराचे आम्ही गुंबलेले पके गुंतलेले बरं का त्यामुळे तुम्ही काही तो लवकर सोडायला तयार नाही म्हणून बघा त्याची जाणीव आपल्याला व्हावी किती सुंदर वर्णन बघा निवृत्ती महाराजांनी तुमच्या संसाराचं केलं की तो कसा आहे काय तो कसा आहे आणि म्हणून ग्रस्ती माणसाने बघा काय विचार केला पाहिजे की नाही त्या संसारामध्ये राहून या संदर्भात अशा सुंदर असं गीत बघा या ठिकाणी आपण सगळे बरं का आपण या ठिकाणी श्रवण करा ऐकू बरं का हां वरात करा हां मी पाहुणा तू पाहुणा मी पाहुणा तू पाहुणा ऐकणारा 2 दिवसांचा बाजार सारा 2 दिवसांचा बाजार सारा मी पाहुणा तू पाहुणा ऐकणारा 2 दिवसांचा बाजार सारा 2 दिवसांचा बाजार सारा बोलू नको
अशा या वेळेला होय सावध सांगतो तुम्हाला बोलू नको अशा या वेळेला होय सावध सांगतो तुम्हाला जगी आले किती वन केले किती जगी आले किती आणि गेले किती अरे नाही थारा दोन दिवसांचा बाजार सारा हो दोन दिवसांचा बाजार सारा काय करशील या शेतीवाडीला गुरढोर घे बैल जोडीला काय करशील या शेतीवाडीला गुरढोर घे बैल जोडीला सर्व येथे राहणार ओ संगे नाही येणार सर्व येथे राहणार ओ संगे नाही येणार संगे येणार कोरा कपडा ओ दोन दिवसांचा बाजार सारा ओ दोन दिवसांचा बाजार सारा मी पाहुणा तू पाहुणा ऐकनरा दोन दिवसांचा बाजार सारा तुम्हाला समजलं ना आता की नाही तुम्ही ज्या संसारामध्ये फसलेले की त्याला भाऊसागरांचा भाऊसागरला तुम्ही सर्व कोण आहेत जग जीवेल असे जीव आहे की तुम्ही बघा पक्के बांधले काय बांधले पक्के बांधलेले आणि त्यामुळे तुम्हाला काही ते लवकर सुटत नाही की अशा ग्रस्तात तुम्ही जीवाला की सद्गती काय मिळाली सद्गती मिळावी ह्या संसार सागरात बुडालेल्या जीवाला काय मिळावं सद्गती नवे नवे याचा उद्धार व्हावा की नवे या संसारी जीवाचं सार्थक काय संसारी जीवाच्या नव्हे सार्थक व्हावं बघा असं ज्यांना वाटतं ना बघा कोणाला ज्या संसारी जीवाला वाटतं त्या संसारामध्ये राहून आपलं काय जळणार द्यायचं सार्थक झालं पाहिजे की तुम्ही इथं कशासाठी आले सांगितलं सर्व कशासाठी सार्थक व्हायला आले का सार्थक होण्यासाठी निरर्थक व्हायला आली नुसतं बळीला बारावून आली आणि मग याचं सुंदर बघा सूत्र किंवा काय केलं पाहिजे याचं उत्तर बघा ना आपलं श्रीमंत निवृत्त महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये दिले बरं का म्हणून शेवटच्या चरणामध्ये निवृत्त काय सांगतात नीट ऐका बरं लक्ष देऊ नका निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला होईल सार्थक सांगतो तुम्हाला निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला होईल सार्थक सांगतो तुम्हाला चुकवी 84चा चुकवी 84चा फेरा 2 दिवसांचा बाजार हात वर करा बरं थोडे हात मोकळे करा टाळी वाजवा हा मी पाहुणा तू पाहुणा ऐकनरा 2 दिवसांचा बाजार सारा हो 2 दिवसांचा बाजार सारा म्हणून संसारी जीवाला काय म्हणले पाहुणा त्याचा पाहुणा तुमच्या घरी येतो तर किती दिवस राहतो आहे की नाही 2 दिवसाचा पाहुणा म्हणते की काय त्या 2 दिवसाचा पाहुणा 30 दिवस राहिलं तर म्हणते त्याला कामाला लागेल कशात आणि म्हणून हे सर्व संसारी जीव किती दिवसासाठी येईल फक्त 2 दिवसासाठी एक यायचा आणि एक जायचं लक्षावर का आणि वर्णन बघा किती महत्त्वाचं वर्णन श्री संत निवृत्त महाराजांनी तुमच्या संसार केलं का मग संसारी जीवाला बघा सार्थक करून द्यायचं असे आपल्याला द्यायचं तर काय करायचं आहे ना त्यांनी सांगा त्याला सांगू द्या ना हे आता बोलके बसले सांगा आता उत्तर द्या प्रश्नाचं काय ज्या संसारी जीवाला वाटतं आपलं काय झालं या संसारामध्ये राहून नर द्यायचं सार्थक झालं पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल सांगा ना काय करावं लागेल अहो उत्तर दिलं निवृत्त महाराजांनी ते कड्यातच उत्तर दिले नाही शेवटच्या काय सांगितलं उत्तर हां
निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला. हा, कोणाला शरण जावं लागतं मला? सद्गुरूला. बघा, म्हणजे संसारी जीव गुरुला शरण जातील. कोणा शरण जातील? गुरुला. तर त्यांच्या नृत्याचं काय होईल? सार्थक. आहे की नाही? नुसतं सार्थकच म्हणतात, नृत्यानं होणार नाही म्हणत्या, तर सार्थक बरोबरच तुमचा जो 84चा फेरा आणि 34चा फेरा आहे की नाही, तो सुद्धा चुकल्याशिवाय राहणार. म्हणून काय करावं लागेल तुम्हाला? काय करावं लागेल? गुरुला शरण. म्हणून हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों. गुरुदेव तुम्हारे चरणों में, बाबा जी आपके चरणों में. गुरुदेव तुम्हारे चरणों में, बाबा जी आपके चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो. हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. बघा, गृहस्थी जीवाला गुरूंच्या चरणाशिवाय थारा नाही, किंवा त्यांचं नर्द सार्थक होणार असं कोण म्हणतं? निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला. हा, निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला. पुढे काय म्हणतात? होईल सार्थक सांगतो तुम्हाला चुकवी 84चा 2 दिवसाचा बाजार सारा. म्हणून आपण आपलं डोकं कुठे टेकवलं पाहिजेत? गुरूंच्या चरणावर. का टेकवलं पाहिजेत? मग जीवनाचं का टेकवलं पाहिजेत? सार्थक व्हावं. बघा काय सांगितलं बघा त्या ठिकाणी. जर आपण गुरुचरणी शरण जर गेलो ना, बघा तुकाराम महाराज का वर्णन करतात बरं का, जो जीव गुरूंच्या चरणी शरण जाईल बरं का, काय गुरुला शरण जाईल तर त्याचं काय बघा, त्याचं काय फळ मिळेल बरं का. याचं उत्तर कोणी दिलं? तुकाराम महाराज. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? शरण गेले या काय होते फळ. शरण गेली या काय होते फळ. शरण गेली या काय होते फळ. शरण गेली या काय होते फळ. तुका मने कुळ उद्धरिले, तुका मने कुळ उद्धरिले. तुका म्हणे कुळ उद्धारिले, तुका म्हणे कुळ उद्धारिले. म्हणजे शरण कशासाठी जायचं? शरण गेल्याने काय होतं? कुळाचा उद्धार. हा? कुळाचा उद्धार. कोणाच्या? आमच्या. कोणाच्या? जो शरण जाईल त्याच्यानं हो. लक्षात घ्या, शरण जास्त पत्ता नाही. कसं काय बघा, आपल्या कुळाचा उद्धार लक्षात घ्या. असा बघा श्री संत नृत्याज महाराज, श्री संत तुकाराम महाराज, आणि बघा आता एक संत बरं का तुकडोजी महाराज, आता आपण शिवा बोलत काय बरं का, ते भजन गायला बरं का, म्हणजे लोक काय करतील ते मोकळे होतील बरं का. मग त्यांना समजलं पाहिजे ना आपण. रात्री चांगलेच मोकळे केले त्यांनी. रात्रीच मोकळे केले. काय रात्रीच मोकळे केले असं म्हणतात. काय मोकळे काय केलं? रात्री प्रवचन आणि भजन झाले त्यांचे. बरोबर. नाही आम्हाला तर मोकळे झाले का असं वाटलं. नाही गुंडनमेंट केलं म्हणून विचारतो. मोकळे झाले त्या मार्गावर आहे वाचायला. ठीक आहे, चला त्र्यंबकेश्वर जायचं, कुमेसन द्यायचं. आता काय घ्या ना तुकडोजी महाराज भजन. आता ऐका आता. बाबाजींचा आदेश झाला आहे की नाही, पण आपण गुरु फडेले त्याच्यात, पण नक्कीच काहीतरी बाबाजी होईल असं आहे की नाही. मी पाहुणा
ते नाही तू ना. पाहुणा. तुकडोजी महाराजांचं ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारख्या नर जन्माला आला या संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. ऐक मानवा भाई तू राम नाम घे, ऐक मानवा भाई तू राम नाम घे. नरासारख्या नर जन्मात आला संसारा, तू आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तू संसार गेला घाई, साऱ्या अंगाची झाली लाई. तू संसार केला घाई, साऱ्या अंगाची झाली लाही. आयुष्य गेले हातपाय थकले, मुखी राम नाम नाही न. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आ तू म्हणशील घरदार, ये इथंच राहील सार. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार. अरे तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर न. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. या संसारा पायी. आ तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. अरे तू मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातीचा मडका न. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणे तुकड्या घोडे हत्ती, या शिक्षणात होईल माती. आणि तुकडा घोडा हत्ती, या क्षणात होईल माती. अरे रावण मेला लंका जळाली, तशीच होईल गती तुझी रे संसारा पायी. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागची चोर. अरे तू मेल्यावर खबर फोडतील तुझ्या डोक्यावर. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. या हातवर करा बरं, थोडी जोरदार टाळी वाजवा, करा हातवर करा. गे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. ऐक मानवा भाई तू राम नाम घे, ऐक मानवा भाई तू राम नाम घे. नरासारख्या नर जन्माला आला संसारा, तू आला संसारा. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. बाबा सांगत तरी तो सुटत नाही. जय बाबाजी. बाबांनी सांगा, संत सांगूया, तुकडोजी महाराज सांगत की नृत्यनाथ महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंत माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंत माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, काळाची उडी
पडेल बा जेव्हा काळाची गोडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण सोडविना बंधू पाठीची बहीण सोडविना बंधू पाठीची बहीण सोडविना बंधू पाठीची बहीण शेजाची कामीन दूर राहे शेजाची कामीन दूर राहे शेजाची कामीन दूर राहे शेजाची कामीन दूर राहे सोडविना राजा देशाचा चौधरी सोडविना राजा देशाचा चौधरी सोडविना राजा देशाचा चौधरी सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरी भली भली अनेक सोयरी भली भली अनेक सोयरी भली भली अनेक सोयरी भली भली ऐकलं बघा तिन्ही भजनामध्ये साम्य आहे की नाही तुकाराम महाराज नृसिंहराव महाराज आणि कोणते आपले तुकडोजी महाराज की शेवटच्या काळात काय म्हणतात तुका म्हणे तुझ सोडविना कोणी 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 एक चक्र पाणी वाचोनिया एक शूल पाणी वाचोनिया एक चक्रपाणी वाचोनिया एक शूलपाणी वाचोनिया नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंथा माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया अशा रीतीने वागा की नाही गृहस्थीचं वर्णन संसाराचं वर्णन कोणी केलं हे संत तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत तुकडोजी महाराज संत सर्व संतांनी केलं ना सर्व संतांनी केलं म्हणून यांनी सर्वांनी काय केलं क्या केला काय त्याचा संसाराचा त्याग त्या केला घेऊन टाळीवर यांचा लक्षात मग तुम्हाला थोडं थोडं समजायला लागलं म्हणून तुम्ही 7 दिवस काय आणून ठरला म्हणून तुमचंही जर सर्दीचा आपण टाळी वाजवून काही दिवस का होईना आपण काय काय त्याग केला त्यातून बाहेर आले आणि बाहेर येऊन काय केलं आपलं बघा जीवाचं सार्थक ज्याचं बॅलन्स करणं आवश्यक आहे लक्षात कारण आजकाल पाहतो आपण सर्वजण कोणतं बॅलन्स करून राहिले कोण बनेगा करोडपती म्हणजे धनाचं बॅलन्स चालू धनाचं सर्वजण बॅलन्स करून राहिलं मग आता आपण सर्व इथे कोणतं बॅलन्स केलं कोण बनेगा जपाती हां बघा पुण्याचं काय केलं पुण्यपती बघा पुण्याचं अनेक माध्यम राहिलं का कारण इथं बघा इथं स्नान जरी केलं तरी काय किती पुण्य की नाही स्नानाचं पुण्य वेगळं दानाचं पुण्य वेगळं साधण्याचं पुण्य वेगळं की नाही भजनाचं पुण्य वेगळं प्रत्येक गोष्टीचं पुण्य बघा या ठिकाणी आपण प्राप्त केलं म्हणून फक्त एवढंच आहे कोणाचं पुण्य किती असेल मुठभर कोणाचं मंजूळभर कोणाचं वाटीवर कोणाचं पाठीभर कोणाचं लक्षात ज्यांनी त्यांनी ठरवायचं किती आता बॅलन्स काय पुण्याचा बॅलन्स ह्या नगरीमध्ये किती आपण केला पाहिजे की नाही असा सर्व बघा पुण्याचा बॅलन्स करणारे राजहंस म्हणून कोणीच आपल्या बघा सेवेचं बघा दानाचं या ठिकाणी जोरदार टाळी अभिनंदन या ठिकाणी आपण करू शकतो आता शेवटचा मुद्दा घेऊ का आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया ह्या पृथ्वी तलावर बघा कोण कोण जन्माला येतं बघा मनुष्य जन्माला येतो की आणखी भगवंत काय करतो भगवंत काय करतो अवतार घेतो की अवतार घेतो आणि संत अवताराला येत असायच्यात क्या तिन्ही बघा प्रकारचे की मनुष्य भगवंत आणि संत की मात्र प्रकार बघा प्रत्येकाचं इथे येण्याचं कारण वेगळे बरं काय प्रत्येक जणाचं कारण वेगळे बघा या पृथ्वीतळ येण्याचं जसं आपलं इथे येण्याचं कारण काय आहे कोणाचं अनुष्ठानाचं आहे कोणी यज्ञाचं आहे की कुणी स्नानासाठी कोणी दर्शनासाठी आले की नाही कोणी चला बाला गर्दी तीच म्हणते की नाही पाहिलं असं अनेक बघा येण्याचं कारण वेगळं आहे तसं बघा ह्या मृत्यू लोकांमध्ये या तिन्हींचं बघा कारण वेगळं आहे बघा त्यात पहिला मनुष्य या मनुष्याचं येण्याचं कारण काय आहेत बरं का
जेवढे मनुष्य जन्म आले या पृथ्वी तलावर या सर्वांचं येण्याचं कारण काय? एकच कारण आहे बरं का. एकाच कारणासाठी हा मनुष्य जन्म आला आहे आणि ते कारण म्हणजे काय? दुःख 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 बरं का. दुःख म्हणजे पाप भोगण्यासाठी बघा. सर्व माणसं कसं जन्माला आहेत? पाप बरं का. म्हणून तुम्हाला कोणी सुखी पाहायला मिळतं का? का मिळत नाही? कारण सर्व माणसं जन्माला कशासाठी आलेले आहेत? दुःख भोग. आणि त्याचं वर्णन कोणी केलं बघा? श्री संत सम्राट तुकाराम महाराज केलं बरं का. की तुम्ही जेवढे माणसं बघा जन्माला आलेले आहेत यांचं जन्म येण्याचं कारण किती? एकच कारण आहे. ते कारण म्हणजे काय माहिती का? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, 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 दुःखाचे कारण जन्म घ्यावा, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. समजलं ना? संत तुकाराम महाराजांनी ह्या चरणामध्ये सांगितलं. काय सांगितलं? कारण काय कारण सांगितलं जन्माला येण्याचं? दुःख भोगण्यासाठी. आहे की नाही? म्हणून सर्व काय प्रश्न करतात, जगी असा सुखी कोण आहे की नाही? जगात कोणी सुखी आहे का? का नाही? दुःख तर भोगण्यासाठी त्याचं आले. जन्माला येण्याचं कारण काय आहे? आणि हा बघा मनुष्य कसं जन्माला येतो ऐका बरं का. पुण्य तुकाराम म्हणतात, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, 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 नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुन्हे जगी वाया गेला, याच गुन्हे जगी वाया गेला, याच्या गुन्हे जगी वाया गेला, याच्या गुन्हे जगी वाया गेला. रज म्हणजे काय? आपलं तम म्हणजे काय? नरकाची केवळ, तम म्हणजे काय? नरकाची केवळ, तम म्हणजे काय? नरकाची केवळ, तम म्हणजे काय? नरकाची केवळ. रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी. किती बघा सुंदर वर्णन कोणी केलं? कोणी केलं? तुकाराम महाराज. हां, कोणाचं वर्णन केलं? या मनुष्य प्राण्याचं की नाही. हा मनुष्य पाणी कसं जन्म आहे का? पाप पुण्य केली. जेव्हा पाप पुण्य समान तेव्हा पायी कर्मजन्माच्या द्या. आणि जन्म आल्यानंतर यात किती गुण असतात? 3 गुण. प्रत्येकामध्ये किती गुण आहे? तीन फक्त गुण. फरक एवढा आहे, काय मध्ये तम जास्त आहे, काय मध्ये सत्व जास्त, काय मध्ये रज. रज. फरक एवढाच आहे, कमी जास्त. मग मात्र प्रत्येकामध्ये काय आहे? 3 गुण. बघा. आणि मग तम जास्त जर तम गुण असाल त्याला कुठं जावं लागेल? नरकाला. नरकाला. आहे की नाही? क्रोध म्हणजे तम, नाही की त्याला कुठं जावं? त्याचं काय परिणाम आहेत? नरक. नरक. आणि रजगुणाचा परिणाम काय आहेत? तो माया जाळात फसल. कुठं फसल तो? मायाजाळात. आलो असतं बाबा अनुष्ठानला पण तो पण लाईल वर कशात आलो असतं यज्ञाला पण तो माया जाळामध्ये फसला जाईल. म्हणून कशा सामर्थ्य सांगितलं तुकाराम महाराजांनी? सत्वाचे सामर्थ्य. हां, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. बघा, जो सत्वगुणी असेल तर तो काय करील? नेहमी परमार्थ काय करील? पूजा पाठ हवन होम अनुष्ठान विधी बरं का, अनेक भाषा पुण्यकर्म करत राहील. मग बघा सत्वगुण जास्त कोणामध्ये वाढला? जो काय करतो? पूजा पाठ. हे समजा काय समजायचं? तो जास्त नादी लागला. कशा नादी लागला? अनुष्ठानच्या, यज्ञपूजेच्या, होम विधी बरं का. दररोज सकाळी जपलीच बसतो की काय समजा याचा का कोणता गुण वाढला? सत्वगुण. कोणता गुण वाढला? सत्वगुण. म्हणून तुकाराम म्हणतात, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी. मला तुकाराम पुढे काय सांगता आहे का पुढच्या अभंगामध्ये?
हरनिशी सदा परमार्थ करावा, हरनिशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा आडमार्गी, पाय न ठेवावा आडमार्गी, पाय न ठेवावा आडमार्गी, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी नर जे कोणी जातील, आडमार्गी नर जे कोणी जातील, त्यातून काढील तोच ज्ञानी, त्यातून काढील तोच ज्ञानी, त्यातून काढील तोच ज्ञानी, त्यातून काढील तोच ज्ञानी. तोच ज्ञानी खरा तारी दुदयासी, तोच खरा खरा तारी दुदयासी, तोच ज्ञानी खरा तारी दुदयासी, तोच ज्ञानी खरा तारी दुदयासी. वेळ वेळ त्याशी शरण जावे, वेळ वेळ त्याशी शरण जावे, वेळोवेळा त्याशी शरण जावे, वेळोवेळा त्याशी शरण जावे. शरण गेली या काय होते फळ, शरण गेली या काय होते फळ, शरण गेली या काय होते फळ, शरण गेली या काय होते फळ. तुका मने कुळ उद्धरिले, तुका मने कुळ उद्धरिले, तुका म्हणे कुळ उद्धारिले, तुका म्हणे कुळ उद्धारिले. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धारिले कुळ आपण तरला. आता बघा की असं लई लांबलं बरं का ते संत तुकाराम महाराजांचे जवळजवळ किती अभंग मारते, 12 किती 10 का 12 अभंग, इतके सुंदर बघा, 100 भडकरी बघा. जर अर्थ जर आपण लक्षात घेतला ना, काय बघा तुकाराम किती सुंदर बघा वर्णन ह्या मनुष्य जीवनाचं केलं की नाही. अशा सकाळ सत्रामध्ये आपण मोठ्या प्रेमाने श्रद्धेने उपस्थित झालात आणि आता आपल्याला आरतीकडे बघा प्रयाण करायचं आहे. आरतीकडे जात असताना या ठिकाणी बघा पुनश्च उद्या काय आपलं आता सांगतो, उद्या काय आहे की सांगताय का आपलं या सोडे सांगतायत. विशेष म्हणजे बघा की बघा ज्या भक्तांनी हवेवर लक्षात काय हवेवर काय लक्षात घ्या ना, हवेवर जे व्रत केले लक्षात घ्या. खरोखर हृदयाला काय का हृदयाला पाजर फुटणारा काय काय ते व्रत म्हणजे काय, हृदयाला पाजर फुटणार बघा तो काय हे बघा व्रताचा बघा तो 16 गेला. आता विचार करा ना, तुम्ही सर्व विचार काय खाऊन राहिले, पाणी पिऊन राहिले, फराळ खाऊन राहिले, असे अनेक प्रकारचं बघा. मात्र जे गुरुभक्त की काय निष्ठा त्यांची असेल की जे काही बघा खायचं नाही प्यायचं नाही, ते का बघा स्नान विधी जप अशा बघा एवढंच बघा त्यांनी यामध्ये काय केलं, एक पुरुषार्थ काय म्हणतात ना भक्ती 16 वरली पोळी निवडे ते बळी शूर बघा. खऱ्या अर्थाने ते शूरवीर काय ठरले, ते शूरवीर, कारण त्यांनी काय इतक्या दिवस नाही, इतक्या दिवस त्यांनी ते व्रत काय केलं बघा. म्हणून पुरुष टाळीवांच्या श्रद्धेचं बघा त्यांच्या व्रताचं आपण कौतुक केलं बाबा. ज्याला जेवढं शक्य ना की ते व्रत केलं पाहिजे की नाही, कारण तीर्थाचे ते मूळ व्रताचे ते फळ म्हणून लक्षात घ्या. ब्रह्म ते केवळ टीव्हीला समजलं जातं. म्हणून या कुंभळ्याच्या निमित्ताने बघा कोणी 1 दिवस करा, कोण 2 दिवस, ज्याला जेवढं शक्य नाही, मात्र काय ते व्रत बघा व्रत आपण काय ते केलं पाहिजे, नियम केले पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने अनेक प्रकारचं बघा फळ पुण्य आपल्याला भूमीमध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भस्मले पुण्य प्रभात काळी, मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. शिवपाठाच्या अमृतधारा मुखेन घे बोळी, ठेवी हृदयी प्रभुनामाची भरोनिया जोळी. भस्मले पुनी प्रभात काळी, मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. त्याग करी संसार विठोनी पाटील जन्मकुळी. माय म्हाळसा चढवी कळसा दही गाभोजळी. भस्मले पुनी प्रभात काळी, मंगलमय वेळी
स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी संत समाधम लावे दुर्भग वंदुनि पाय धुई खडतर भक्ती प्रसन्न चित्ती काय होईलुई भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी दीन बालके वस्ती हातून धन्यवाद उजळी भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी किती बांधले शिवालय प्रभु स्थापुनिया देऊळे कैलासाचा राणा दैवत हृदय चंद्रमोही भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी विनम्र भावे अर्पी प्रभाकर काव्य पुष्प पाकळी दिसे मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोली भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी बाबासाहेब कोणी आपले ते हायवेवरले आणि पाण्यावर इकडे पाहिलं बाबा हायवेवर पाण्यावर इकडे पाहिलं हवे पाण्यामध्ये समोर हायवेवर पाण्यावरचे इकडे पाहिलं इकडे बाबा हवेवर पाण्यावर व्रत त्यांचं सुरू आहे त्या सर्वांनी समोर या पुन्हा बघा त्यांच्या श्रद्धेचं जर टाळू अभिनय करा ना आता बघा बाबा बघणार बरं का आज पुढे वरते नाहीत आज बघा बरं पुढे बाबासाहेब बरोबर हो बाबासाहेब आवाज बरं का आज आपल्याला बघायचं आज कोणामध्ये काही सामर्थ्य झालं का आज कोण बघा हायवर दिवसभर कोण हायवर पाण्यावर राहतील ना शेवटचा दिवस गोडवा म्हणते ना कोण काय सामर्थ्य ते आपल्याला पाहू ना निर्माण झालं बाकीचे बसा काय बाकीचे बसा ना खाली बाकीचे हायवर पाण्यावर आहे बसा खाली बसा असं राऊंड मध्ये असं गोल चंद्रपूर असं बस तुम्ही इकडच्या हवेवर आहे का हायवर हायवर इकडच्या इकडून हायवर बस इकडून हायवरला काही बाहेर कोण चालू अनुसारती हायवर चिकून बसा पाण्यावर चिकून बसा अनुसारती कुणीही बाहेर जायचं नाही बसून घ्या खाली सगळं अनुसारती बसा खाली पटकन बस कर इकडे सारखं हो बाबा बसा ना खाली थोडं मागे सारखं बसा पटकन खाली एकदा सांगितलं कशाला वेळ पाहिजे तुम्हाला मागे पाठीमाग काका बसा खाली मागे सारखं पटकन सारखं मागे ओ बाबा खाली बसा ना या ठिकाणी आता तुम्हाला व्यासपीठावर दिसतंय की जे हव्यावर पाण्यावर अनुष्ठान जे करताय ते बाबांच्या जवळ त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आज आपल्याला एक संधी आहे अनुष्ठानाचा आपला आजचा शेवटचा दिवस आहे उद्या शाही स्नान आणि त्याच्यानंतर सांगता म्हणजे उद्याचा विषय हा फक्त सांगतेचाच आहे अनुष्ठानाचा आजचा शेवटचा दिवस आहे जसं ह्या अनुष्ठानात त्यांनी काहींनी हवेवर अनुष्ठान केलं काहींनी पाण्यावर अनुष्ठान केलंय काही सातवा दिवस आहे हा 7वा दिवस आहे तर हा 7वा दिवस सार्थकी लागावा यासाठी उपस्थित आपण सर्व अनुष्ठानार्थी माता भगिनी आपण पण आज एक व्रत करायचंय कोणी हवेवर करा कोणी पाण्यावर करा किंवा कोणी दुधावर करा हे 3 पैकी जागा उभं त्याने उभं राहायचं ना कोण कोण हवेवर राहणार आजच्या दिवस जे हवेवर आजचा दिवस अनुष्ठान करू शकता संध्याकाळी फराळ घेऊ शकेल ना ते नाही मग काय उपयोग त्याचा नाही उद्याच सांगतेलच बरं बरं का मग आता सुरू करायचं की व्रत उद्या सकाळच्या काय प्रसाद सकाळी जो महाप्रसाद
जर टाळी वाजून बघा यांच्या बघा विचार बघा श्रद्धेचा आणि ठाम निर्णय घ्या. बघा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं का. हा. वहीमध्ये लिहा की आजची तारीख लिहा आणि हवेवर व्रत हवेवर लिहा. चालेल. हा थँक्यू. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. बसा हा बसा पटकन. यानंतर आजचा दिवस फक्त आम्ही पाणी घेऊन अनुष्ठान करू. महाराज लोकांमध्ये नाही का हवेवर दिवसभर. महाराज लोकांमध्ये कोण दिवसभर हवेवर राहणार आहे. महाराज लोकांपैकी आजचा दिवसभर आम्ही फक्त पाणी घेऊन अनुष्ठान करू. हा पाण्यावर सुद्धा. आता पाण्यावरची संख्या थोडी कमी. तीर्थ लक्षात घ्या. हवेवरचे झाले हे पाण्यावरचे. आपण कपडे कसं पाण्यात धुतो की नाही. असं 500 रुपये कपडा पाण्यात धुवून का आतला कपडा बरं का त्यात पाणी चौथीत राहायचं पाणी परत की सर्व मधली हातडी सर्व साफ होऊन जाते पाण्याने. राहिलेले फक्त दुधावर राहतील. लक्षात घ्या. म्हणजे त्याला पोटाचा आजार व्हायचा विषयच राहणार नाही. हवा पाणी आणि दूध हे तीनच पाण्यावरचे हे पाण्यावरचे आहेत. अजून बघा विचार करा. हा विचार करून उभे राहायचंय की आज दिवसभर फक्त पाणी घ्यायचंय आणि उद्या जी पंक्ती आपली सांगतेची पंगत येईल ना महाप्रसादाची त्यावेळेला आपल्याला सर्वांना प्रसादाची परवानगी राहणार. चला धन्यवाद तुमच्या सर्वांना. बसा. आता शेवटचं आता फक्त दूध घेऊन आम्ही आजचा पूर्ण दिवस उद्या सकाळपर्यंत अनुष्ठान करू. गायलेले सगळे बघा दूध गुळ शब्द गायलेले सगळे हवेवरचे जे उठले होते ते हवेवर, जे उठले नंतर 2 टप्प्याला ते पाण्यावर आणि गायलेले सगळे दुधावर. दूध आहे का तेवढं दूध आणावं लागेल ना. दुधाची व्यवस्था करा. व्यवस्था करावं लागेल. दूध आणि गुळ गुळ जे जेवढं मिळेल तेवढं. फळ आहे ना फळ पण द्यायचे. शेवटचे फळ आहे ना. 4था टप्पा ठेवायचा का. मग शेवट फळच आहे ना. म्हणजे आज फळ शिजवायचंच नाही बिचारे. मग सगळे विवेक आतील. ठीक आहे चला हरकत नाही. फळ पाण्यावरचे झाल्यानंतर आता फळावर आजचा दिवस अनुष्ठान करणारे बाकी उभं राहायचे. आम्ही आजचा दिवस फळावर अनुष्ठान करू. लक्षात घ्या बर का. म्हणजे जे अजूनही काही उभे राहिलेले नाहीये. आज भगर कढी खिचडी काहीच तयार होणार नाही हे लक्षात घ्या. एकदा फळ दूध पाणी एकदा खावा. चारी व्रत कोणतरी व्रत प्रत्येकाने म्हणजे वैशिष्ट्य होईल आजच्या बर का. या अनुसारचं वैशिष्ट्य की शेवटच्या दिवशी सर्वांनी व्रत केलं. कोणी फळावर केलं, कोणी दुधावर, कोणी हवेवर केली. बाबाजी आपण पंढरपूरच्या एका अनुष्ठानामध्ये सगळ्यांना हवेवर ठेवलं होतं एक दिवस. बरोबर सगळ्यांना. नाही काय अडचणी सामर्थ्य आणि शेवट त्यांचंच आरोग्य सुधारतं ना. हे व्रत केल्याने काय होतं मनुष्याचं हे होतं ना. राहिलं सर्व काय घेऊन जातं सर्व पचन होऊन जातं. आरोग्य एकदम बेस्ट होतं. ठीक आहे यांचं टाळी वाजून बरं का. अभिनंदन तुमचं. बघा प्रत्येकाने आपल्या वहीत काही लिहायचंय. आजची तारीख व्रत लिहायचं. व्रत हवेवर, व्रत पाण्यावर, व्रत दुधावर, व्रत फळावर. बऱ्याच जणांचा हा मुद्दा लक्षात येत नाही. काल सुद्धा बऱ्याच जणांनी आपला संकल्प लिहिलेला नाहीये. अजूनही तुम्हाला काल सांगतो मी कालचा विषय की तुम्ही महिन्यातून कोणत्या तारखेला श्रमदानाला येणार आहे ती तारीख लिहायची आहे. नसन तुम्हाला काही कारणास्तव येता येतं ते कारण लिहायचंय काय येऊ शकत कोणत्या कारणाने येऊ शकत नाही श्रमदानाला. आणि नंतर दुसरा मुद्दा लिहायचा आहे की आम्ही भविष्यात काय करायचंय, आम्हाला आमचं उद्दिष्ट काय, ध्येय काय ते लिहायचंय. हे कालचे 2 मुद्दे आणि आजचा 3रा मुद्दा आहे. म्हणजे आजचा पहिला मुद्दा आपण म्हणू त्याला की आजचा दिवस हवेवर, पाण्यावर, दुधावर आणि फळावर या 4 पैकी कुठलं व्रत मी करणार आहे ते आजची तारीख लिहून लिहायचंय. आजची तारीख लिहून मी कोणत्या व्रतावर आज राहणार आहे तो मुद्दा आज लिहायचा आहे. प्रत्येकानं तुमच्या जपवहीत लिहायचा आहे. लक्षात घ्या. बसा. काल आमच्याकडे आलं भाष्य केलं ना बरोबर का पण सांगितलं त्यांना सांगा म्हणून. बरं लिहिलंच ना बरेच सांगितलं मी काय लिहिलं होतं. बसा सर्व धन्यवाद. तो मुद्दा लिहायला सांगा पण कोणत्या दिवशी श्रमदानाला येणार की नाही ती तारीख आणि भविष्यामध्ये काय स्वप्न आहे की नाही आम्ही आज चेक करतो सगळ्यांच्या सर्वांच्या महिला पुढूनही बी. धन्यवाद. लिहून घ्या सर्वांनी लिहून घ्या आपल्या वहीमध्ये. या ठिकाणी यांनी सुद्धा लिहायचं का. यांनी सुद्धा यज्ञवाले आले दर्शनवाले ना यांनी सुद्धा काय लिहायचं.
बघा तुम्ही आजचं व्रत कशा बघा ना बघा तुम्ही पण लिहायचं आणि काय लिहायचं घेणगी कोणतं श्रमणाला सुद्धा हो कोणत्या तारखेला आहे ना म्हणजे इथे आलेले सगळेच हा बरोबर नुसते अनुष्ठानासाठी हा नियम नाहीये सर्व भक्तांसाठी हा नियम आहे. बाबाजी गोविंद भाऊ अजून झोपलेले नाही. हा 7वा दिवस आहे. हा गोविंद भाऊ हा अजून झोपलेले नाही. हो बघा ना 24 तास जप चालू आहे. जर टाळी वाजवायला लक्षात घ्या श्रद्धेचं त्यांच्या भक्तीचं दिवसभर स्टेजचं नियोजन पण बघता. विचार करा ना झोपायचंच नाही 7 दिवस झाले. हो काही काहींना झोप येत नाही म्हणून ती औषध गोळ्या घ्या यांनी संकल्प काय केला झोपायचंच नाही जप सेवा करायची नाही. अशा काय त्यांचं नाव गोविंद गोविंद मोक्ष जायचं आता ते का हो ते आता कायमच्याच मोक्षाला गेले बरं का. जर टाळी वाजून टाळ्या वाजवा गोविंद भाऊ साठी सगळे. साधी गोष्ट नाही ना हो झोपायचंच नाही म्हणजे मग डॉक्टर म्हणते आराम करा झोपा त्याच्या उलट कार्यक्रम चालू आहे. बरं त्याला काही झालं नाही ना शै नका हो आहे ना नाही तर काही नाही लगेच त्याचा परिणाम काही ते व्हायला लागतात की त्याच्यामुळं म्हणजे इथं या जागेमध्ये काही चोरी झाले तर काही कोणाचं हे नाही ते रात्री बघा खरंच करता येते. सीसीटीव्ही कॅमेराच बनले आपलं चालता बोलता कॅमेरा झाला त्यामुळे नो वरी नो हरी बर का. ठीक आहे अशा अत्यंत आनंदाचा आपल्या सर्वांचा दिवस की नाही आपण म्हणतो ना यासाठी केला आता शेवटचा दिन गोड भावा नाही का. आज बघा व्रत करून आपल्याला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि बघा आनंदाचा आणि उत्साहाचा बघा आणि प्रेमाचा पार पाडायचा आहे. उद्या माझं सर्वांना काय बघाय सगळं दाबून खायचं उद्या ऐकायचं काय बरं का दाबून खा काहीच अडचण नाही. अशी न्यूज बघा आपल्या या सर्व आपल्या भक्त परिवाराने केले सेवकांनी केले त्यांचंही टाळी वाजून आपण आम्ही नगरासारखं. आता घ्या पुढची आरती आपली यजमान